बरोबर. आर्ट सर्कल हे KMA मध्ये 2001 साली चालू झालं. गेल्याच वर्षी आमचा रौप्य महोत्सव हो. झाला तो. तर त्याच्या पाठीमागे सुद्धा उद्देश आमचा हा होता, की ही डॉक्टर जी मंडळी असतात, एवढ्या बिझी असतात, त्यांचा शेड्यूल इतका टाईट असतो. पण ह्याच्यामध्ये काही-काही टॅलेंटेड आहेत. तर ते टॅलेंट शोधायचे. डॉक्टरमध्ये ज्या कला आहेत, कोण गातो, कोण डान्स करतो, कोण बाबा वेगवेगळा मिमिक्री करतो. तर त्यांच्या कलागुणाला वाव मिळावा म्हणून ही संस्था आम्ही स्थापन केली. आता तर अनेक सरांनी सांगितलं स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीला. त्या लहान-लहान मुलं आहेत कॉलेजची, शाळेची. ते आता आमच्याकडे येऊन 40-50 मुलं हो. ट्रेंड होतात, शिकतात. तर कोल्हापूरमधनं चांगले स्पोर्ट्स करिअरसुद्धा घडवत जावं, हे पण आमचं अलाइड हे असतं. छान. म्हणजे केवळ आरोग्य, शिक्षण याच्याशिवाय सुद्धा बाकी हो, उपक्रम हो. सुद्धा आम्ही राबवत असतो. सर्व जे सभासद आहेत त्यांची उच्च अभिरुची जपली जावी याच्यासाठीही काही कार्यक्रम घेतले जातात. तर त्याविषयी सर तुम्ही आम्हाला काय सांगाल? ह्याच्यामध्ये KMA कट्टा म्हणून कार्यक्रम राबवला जातोय. KMA कट्टामध्ये जे नामवंत कलाकार आहेत आपापल्या क्षेत्रामध्ये, त्यांना आम्ही बोलवून घेतो व त्यांच्याकडनं त्यांच्या क्षेत्रातलं मार्गदर्शन आम्हाला मिळावं ह्यासाठी त्यांचे व्याख्यानमाला ठेवतो. त्याच्यामध्ये क्रिकेटर असेल, सिंगर असेल, त्यानंतर आर्किटेक्ट असतील किंवा कोणी फिल्म प्रोड्यूस केलेलं आहे किंवा सिंगर आहेत, ते स्वतःचा अनुभव येऊन सांगतात आणि आपल्या आयुष्यात कसा मोलाचा फरक पडेल हे शिकवून जातात. पहिला उपक्रम शाहू महाविद्यालयामध्ये घेतला. तिथले शिक्षक आणि तिथल्या मुलांना डॉक्टर AB पाटील सर, मी, डॉक्टर DA पाटील सर ह्या सगळ्यांनी प्रात्यक्षिकं दाखवली की माणूस पडल्यानंतर छातीवरती कसा दबाव आणायचा, कसा जोर द्यायचा की ते पेशंट स्वतःहून श्वास घेऊ लागेल आणि त्याचं हृदय चालू होऊ शकेल. हा खूप मोलाचा उपक्रम आहे, कारण की ह्याच्यामध्ये कोणाच तरी आयुष्य वाचू शकते आणि प्रत्येकाला हे जाणीव होईल की मी देखील हे सुरक्षितपणे कसं करू शकेल. आणि या KMA मध्ये यावर्षी आपण काय काय करणार आहात? शैक्षणिक उपक्रम म्हणून आमची कॉन्फरन्स असते. यावेळी आता आम्ही नियोजन तर केलं की 24-25 ऑक्टोबरला हो. आमची कॉन्फरन्स होईल. त्यासाठी फॅकल्टी अगदी आपल्या स्टेट, इंटरनॅशनल बाहेरचे सुद्धा येतात. चांगले चांगले वक्ते आम्हाला मिळतात, जेणेकरून आमच्या मेंबर्सना फायदा होतो. नमस्कार. आरोग्यम जीवनम या विशेष पॉडकास्टमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. कोल्हापूरला एक निरोगी आरोग्याची जाणीव असलेली एक परंपरा लाभलेली आहे आणि KMA अर्थात कोल्हापूर मेडिकल असोसिएशन या जाणीवेची, या परंपरेची एक पाईक आहे. आज आपल्याकडे सकलम स्टुडिओमध्ये या संस्थेचे नवीन अध्यक्ष डॉक्टर AB पाटील सर आणि नवीन सचिव डॉक्टर अर्जुन आडनाईक सर विशेष संवादासाठी आपल्याकडे आलेले आहेत. आपल्या दोघांचंही या पॉडकास्टमध्ये स्वागत. आणि सर्वप्रथम सकलमतर्फे आपलं दोघांचंही अभिनंदन की KMA सारख्या गौरवशाली परंपरा असलेल्या आरोग्य संघटनेचे तुम्ही अध्यक्ष आणि तुम्ही सचिव आभार. झाला. तर सर, KMAच्या इतिहासाबद्दल आम्हाला थोडंसं सांगा. कोल्हापूर मेडिकल असोसिएशन ही फार जुनी संघटना आहे. 1924 साली स्थापन झाली आहे आणि नंतर इंडियन मेडिकल असोसिएशन 1928ला स्थापन झाली. म्हणजे या देशातली पहिली संघटना जरी म्हटलं आरोग्य क्षेत्रातली तरी वावगं होणार नाही. या संघटनेसाठी सुरुवातीला डॉक्टर वाटवे, डॉक्टर शिरगावकर हे दरबार सर्जन म्हणून काम करत होते आणि त्यांनी ही संघटना कोल्हापूरमध्ये नव्याने उभं केली. त्यांचं इंटेन्शन हेच होतं, एम ऑब्जेक्ट जे आपण म्हणतो, की जे आरोग्याचे प्रॉब्लेम्स आहेत किंवा डॉक्टर मंडळी आहेत त्यांना एकत्र यायचं, त्यांना शिक्षण द्यायचं, नवीन नवीन शोध, नवीन नवीन उपचार याची माहिती द्यायची की जेणेकरून समाजाला या उपचाराचा फायदा घेता येईल. कारण त्या काळी असे बरेच आजार होत्या, साथी होत्या आणि त्यावेळी औषधाची किंवा उपचाराची कमतरता होती. तर अशा संघटना स्थापन करून जेणेकरून कॅम्प घेऊन लोकांच्या पर्यंत जाऊन पोचून लोकांच्यावर व्यवस्थित उपचार करून लोकांना एक जीवनदायी संजीवनी स्वरूपात किंवा मृत्यूचं प्रमाण जे जास्त होतं ते कमी करायच्या उद्देशाने स्थापन केली. वा, म्हणजे खरं तर देशपातळीवरती कोल्हापुरातून अनेक प्रयोग झाले. अच्छा. त्यातला हा एक प्रयोग असं म्हणायला हरकत नाही सर. आणि सर, आता म्हणजे मला असं वाटतं की स्थापना होऊन आणि तुम्ही आता ॲक्टिवली काम करता, नव्या पिढीतले तुम्ही, आपण पाईक असं म्हटलं, तर हा सगळा जो प्रवास आहे त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? ते KMA मध्ये काम करताना खूपच आनंदाचं वातावरण आणि आपल्या सिनियर डॉक्टरनी जे घडामोडी करून ठेवलेल्या आहेत की
कोल्हापूर करवीर नगरीसाठी जसं मेडिकलचं योगदान करायचं आहे, पेशंटची साथ आली कुठली तर कसं सहयोग करायचा, कसं असोसिएशन उभं राहायचं त्या रुग्णांसाठी किंवा त्या जनतेच्या उपयोगासाठी, कारण की जनतेला त्या साथीचं ज्ञान नसते, तेव्हा ही लोकांनी डॉक्टर्स असोसिएशनच्या मार्फत उभं राहून ह्या सोसायटीला मदत करणे हे सगळं शिक्षण आधीपासून ठेवलंय आणि त्याचा पुढं वारसा आम्ही आता घेऊन जात आहे. वा. सर, आता जसं सरांनी उल्लेख केला की साथीचे रोग, हो हो. तर तुम्ही उदाहरणादाखल असे काय उपक्रम KMA मध्ये झाले म्हणजे अच्छा. साथीच्या रोगाच्या म्हणजे कोरोना तर आहेच, पण त्यापूर्वी सुद्धा काय उपक्रम KMA नी केले आणि कोल्हापूरकरांना मोठी मदत झाली असं काही सांगू शकाल का? विशेषतः मला करोनाच्या काळाबद्दल तर खूप सांगावं वाटतं. हम्म. सरकारी पातळीवर याच्यावर उपचार वगैरे केले जातातच, सर्व नियोजन होतं. पण KMA ही जी संस्था आहे, तर जिल्हाभर आम्ही एक 50 कॅम्प ठेवले होते त्यावेळी. अरे वा. प्रत्येक तालुक्यामध्ये अगदी रिमोट प्लेसला डोंगर एरिया माथ्यात सुद्धा तिथं जाऊन तिथं त्या लोकांना काहीच औषधोपचार होणं शक्य नव्हतं. तर अशा ठिकाणी आमच्या डॉक्टरांचे पथक एक गाडी आम्ही घेतली होती आणि रोज सकाळी आम्ही 7ला जायचे, 2-4 पर्यंत कॅम्प घ्यायचे वा. आणि तिथं काय काय लोकांना मग किरकोळ स्वरूपाचे उपचार याच्याशिवाय सुद्धा सलाईन लावणं, इंजेक्शन देणं, त्यांना त्या प्रबोधन करणं, हे जे प्रोटोकॉल आहेत करोनाचे ते पाळणं, वा. या गोष्टी तर करतोच. आणि एरवी सुद्धा आम्ही या कार्यक्रमाअंतर्गत एक समाजाची बांधिलकी म्हणून विविध आरोग्य शिबिरं वारंवार आयोजित करतो आम्ही. ज्यावेळी साथीचे रोग येतात, उदाहरण डेंग्यूची साथ येते, हो. लेप्टोची साथ येते, जॉन्डिस मध्ये मध्ये असतं, हे भयानक आजार आहेत. तर एक लोकांमध्ये एक भीतीयुक्त वातावरण तयार होतं. तर अशा वेळी आम्ही आरोग्य शिबिरं घेतो, या संबंधित आजाराची चाचणी करून रोग निदान करतो आणि उपचार सोप्या गतीने मोफत आमच्यामार्फत जे करता शक्य आहे ते करायचा आम्ही प्रयत्न सदैव करत असतो. वा. ही आमची कायमची नेहमीची एक ॲक्टिव्हिटी आहे. छान. हे सोशल एंगेजमेंट ॲक्टिव्हिटी आम्ही म्हणतो. कॅम्प्स घेणं, शिबिरं घेणं, ह्याच्याशिवाय सुद्धा कम्युनिकेबल डिसीज सुद्धा हम्म. आजकाल फार महत्त्वाचे आहेत. हायपरटेन्शन आहे, डायबिटीस आहे, मोठे मोठे कॅन्सरसारखे आजार आहेत. हो. तर ह्या आजाराला प्राथमिक अवस्थेत आम्ही रुग्णांना शोधून काढतो कॅम्पमधून अरे वा. आणि त्यांना त्याच वेळी उपचाराखाली घेतो आम्ही, जेणेकरून त्यांचे आजार त्याच स्टेजला कंट्रोल जातात. आणि पुढचे जे धोके आहेत, हे आजार जर कंट्रोल नाही झाले तर हायपरटेन्शन, डायबिटीसमुळं आता अर्जुनने आता सांगितलं ब्रेन स्ट्रोक झाला, हो. कार्डियक स्ट्रोक झाला, अटॅक झाला की मग सगळे उपचार ते थोडे महागडेही पडतात, हो. ते जीवनाला घातक पण असतात, सगळे क्रिटिकल कंडिशन असते. पण ह्याच गोष्टी जर आपण सुरुवातीपासून व्यवस्थित निदान करून जर त्याला उपचाराखाली ठेवले तर या रुग्णाला पुढचं आयुष्य साधेपणे, चांगलेपणे, लॉंगेविटी आपलं लाईफ जे म्हणतात ते मिळायला निश्चित फायदा होतो. खरंय. ते पर्पज आम्ही या KMAच्या माध्यमातून खरंय. साध्य करायचा प्रयत्न करतो. हा जसा एक समाजाला होणारा KMAचा उपयोग असा आपण म्हणूया, तसं दुसरी बाजू म्हणजे जे डॉक्टर्स असोसिएटेड असतात KMA मध्ये, त्यांच्यासाठी आपण काय काय उपक्रम करतो सर? सुदैवानं कोल्हापूर मेडिकल असोसिएशनमध्ये सगळ्या पॅथीचे डॉक्टर असोसिएटेड आहेत. ॲलोपॅथी, आयुर्वेदिक, होमिओपॅथी, डेंटल सगळेच्या सगळे एकत्र बसून आपले प्रॉब्लेम्स काय ते सोडवतात. आपले प्रॉब्लेम्स नित्यानं नवीन येतात, नवीन नियम आले, नवीन रोग आलं, त्याच्यासाठी काय चालू आहे, वॅक्सिन कुठलं देता येतंय, त्यांच्या घरातल्या लोकांसाठी पण आपण योग्य उपचार कसे निर्माण करून देऊ शकतात. आणि ते ठिकाण जसं वॅक्सिनेशनसाठी होतं, सरांनी पण पुढाकार घेतलाय. वॅक्सिनेशन हे KMA मध्येच केलं जातंय. HPV वॅक्सिन त्या मुलींसाठी जे होतं ते उपक्रम राबवले. म्हणजे नवीन नवीन जसं शासन उपक्रम आणतात तसं आमच्या माध्यमातून आम्ही त्या लोकांपर्यंत पोहोचवतो आणि त्या लोकांपर्यंत पोहोचवत असताना ते मोफत कसं मिळेल याची खबरदारी घेत असतोय. जसं मला खूप सांगायला आनंद होईल की कोल्हापूरमध्ये संपूर्ण राज्यामध्ये सर्वात पहिल्यांदा HPV व्हॅक्सिन आणि तेही फ्री ऑफ कॉस्ट हे KMA आणि डॉक्टर राधिका जोशींचा यशोमंगल ट्रस्ट यांच्या माध्यमातून कोल्हापुरात पहिल्यांदा ती लस सगळ्या मुलींना मोफत दिली गेली आणि त्याच्याकडे शासनाचं लक्ष गेलं आणि शासनाने आता तो कार्यक्रम हातामध्ये घेतला आहे की राज्यभर HPV व्हॅक्सिन लहान मुलींच्या मध्ये मोफत ती वितरित केली जाईल. तर याच्यामध्ये KMA इन्स्ट्रुमेंटल आहे. तसं KMA निरंतर शिक्षण पद्धतीमध्ये डॉक्टरांसाठी
कोणकोणत्या योजना करतं आणि IMA आणि KMA असं बघता KMAच्या काय अचिव्हमेंट आहेत, म्हणजे इतर शाखांच्या बाबतीमध्ये ते अग्रेसर आहे असं म्हणण्यासारख्या कोणकोणते उपक्रम आहेत? मेडिकल असोसिएशनमध्ये नवीन आलेलं ज्ञान आपल्या डॉक्टरांपर्यंत पोचावं यासाठी त्या विषयातली तज्ज्ञ डॉक्टर बोलवून त्यांचे व्याख्यानमाला ठेवून त्या सब्जेक्टबद्दल सगळ्या डॉक्टर्सना अवेअर करून की बाबा हे नवीन आलेलं आहे, हे नवीन औषध आहे, हे नवीन आजार आहे, ह्या सगळ्या डॉक्टर्सना त्याच्याबद्दल शिक्षण देऊन असे डॉक्टर्स तयार करणे की ज्यांच्याकडे नवीन नॉलेज आहे ते त्यांच्या पेशंटसाठी उपयुक्त ठरू शकतात. त्याला दर महिन्याला आम्ही एक CME म्हणजे कंटिन्यूड मेडिकल एज्युकेशन साधारणतः एक 4 ते 5 तासाचा सेशन असतो. ह्याच्यामध्ये आम्ही सर्व डॉक्टर्सना बोलवतो आणि त्या विषयातल्या तज्ज्ञ डॉक्टर्सकडनं मार्गदर्शन त्यांना द्यायला लावतो. मग असे विषय दर महिन्याला आम्ही बदलत राहतो. जो नवीन विषय आला असेल, आता समजा आता युद्धजन्य परिस्थिती आहे, त्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये होणारे आजार, कारण की आपण घरात बसून राहणार आहे, भीतीदायक अँझायटी, डिप्रेशन हे सगळे आजार आहेत. हे सगळे निर्माण व्हायला चालू झाले की ह्याच्यापासनं प्रतिबंध कसं करावं आणि ह्याच्यापासनं सुटका कशी मिळावी ह्याच्यासाठी पण लेक्चर आम्ही ठेवत असतो. म्हणजे पुढचं पाऊल आधीच घेऊन त्यांना निरोगी ठेवणं ही जबाबदारी घेतलेली आहे. वा, छान. सर, KMA ही नंतर IMA ची ब्रँच झाली हो. आणि IMA हे वेगवेगळ्या स्पर्धा घेत असतं आणि त्यांच्या ब्रँचेससाठी काही पुरस्कार असतात. तर KMA ला असे काही पुरस्कार मिळाले का? हो, हा चांगला प्रश्न आहे. IMA 1928 साली स्थापन झाली आणि KMA IMA ब्रांच कोल्हापूर जी आहे ते सदैव गेली 40 वर्ष सामाजिक बांधिलकीनं उत्तम कार्य करते. म्हणून मला आठवतं की 1990 पासून 2015 पर्यंत सलग 25 वर्ष बर. मेंढा ट्रॉफी होती, जी महाराष्ट्रभर सामाजिक बांधिलकीने आरोग्यासाठी चांगले कार्य करणारी संस्था म्हणून त्या KMA ला नावाजलेली होती. सलग 25 वर्ष आम्हाला तो किताब मिळालेला. अरे वा, त्याच्यामुळे त्यांनी असं ठरवलं की यांना 25 वर्ष किताब दिलाय, इथून पुढे यांना किताब द्यायचा नाही, इथून पुढे बाकीच्या जिल्ह्यासाठी हा किताब देऊया. छान. त्यामुळे हा आमचा जो उपक्रम होता तो खूप चांगला होता. त्याच्याशिवाय KMA मध्ये IMA मधून बरेच पुरस्कार असतात, तर त्या पुरस्काराला सुद्धा आमच्यातले बरेच लोक वेळोवेळी पात्र झालेले आहेत. IMA ची संस्था जी आहे ते बरेच कार्यक्रम देश पातळीवर, राज्य पातळीवर करत असतात, व्याख्यान आयोजित करतात, देशहितासाठी, आरोग्यासाठी कार्यक्रम हे करतात. इवन एज्युकेशन जे आहे, मेडिकल एज्युकेशन, कॉलेज वगैरे याच्या उभारण्यासाठी ज्या ज्यावेळी सहकार्य लागतं सरकारला, त्यावेळी अगदी ते आमच्या पातळीपासून ते राज्य देश पातळीवरून सर्वांचं सहकार्य घेतलं जातं की जेणेकरून पब्लिक हेल्थमध्ये आणि मेडिकल एज्युकेशनमध्ये IMA च्या थ्रू जे काही अडचणी मदत लागेल ते आमच्या मार्फत पुरवली जाते. छान. म्हणजे मला सांगायला खूप आनंद होतो की महाराष्ट्रामध्ये 25 वर्ष प्रथम क्रमांक मिळवणारी KMA आहे आणि त्याचे हे पदाधिकारी आपल्याकडे आलेले आहेत. तर KMA ही कोल्हापुरातल्या सगळ्या डॉक्टरांची एक पालक संस्था असं म्हणायला हरकत नाही. आणि हे पालकत्व निभावताना KMA इतर पॅथीच्या लोकांना ते सामावून घेण्यासाठी काय काय करतं? हा प्रश्न खूप चांगला आहे. कोल्हापूर मेडिकल असोसिएशन ही जी स्थापन झाली त्याचे एम आणि ऑब्जेक्टमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की याचं प्रमोशन, ॲडव्हान्समेंट, डेव्हलपमेंट जे आहे मेडिकल सायन्स आणि अलाइड ब्रँचेस, ह्या अलाइड ब्रँचेसमध्ये त्यांनी मॉडर्न मेडिकल धरलेलं नाही आहे. आयुर्वेद आहे, सिद्धी आहे, युनानी आहे, डेंटल आहे, फिजिओथेरपी आहे, ह्या सगळ्या ब्रँचेसना घेऊन आपल्याला पुढं जायचं आहे. आणि त्याच्यामध्ये प्रिन्सिपल्स असं आहे, दे ऑल आर ऑन दी इक्वल फुटिंग. त्याच्यामध्ये डिफरन्शिएशन नाही आहे. सर्व डॉक्टर्स आहेत, सगळे पाती आहेत. त्यांचं मेन पर्पज इज टू गिव्ह रिलीफ टू द पेशंट्स. त्यामुळे ज्या ज्या पातीकडनं ज्या ज्या गोष्टी करून पेशंट समाजाला फायदा होईल त्याच्यासाठी ते करायचे आहेत. या पाती ज्या आहेत त्याच्यामध्ये डिफरन्स ऑफ द हे नाही आहे, सगळ्यांना इक्वल महत्त्व दिलेलं आहे. सगळ्यासाठी CME जे असतात, कॉन्फरन्समध्ये सगळ्यांना वाव दिला जातो, सगळ्यांच्या विषयावर चर्चा केली जाते. जे नॉलेज म्हणतात ते सगळं नॉलेज एक पातीतनं दुसऱ्या पातीत सुद्धा डिफ्यूज करून एक परफेक्ट डॉक्टर की ज्याला सगळ्या विषयाची थोडी थोडी ओळख असावी, अशा मॉडर्न मेडिसिन सुद्धा आहे. नवीन नवीन शोध येतात, नवीन नवीन रिसर्च होतात, अपडेट होतात. ह्याच्याचं पण जनरल प्रॅक्टिशनर, फॅमिली फिजिशियन हा मुख्य घटक आहे.
हा खरंय. खरं आपण बघितलं वेस्टर्न कंट्रीजमध्ये, हो युरोप वगैरे, रशिया वगैरे, तर त्याच्या थ्रू रेफरन्स होऊन मग स्पेशलाइजकडे जायला मिळतं. खरंय. म्हणजे स्पेशलाइजकडे भेटणं शक्य नाही. इथं आपण आज अडनाईक सरांना भेटायचं म्हटलं तर भेटू शकतो, खरंय. पण हे असं शक्य नाही आहे. तर ही जनरल प्रॅक्टिशनर ही धारणा आहे, ही KMA पर्यापासून सांभाळलेली आहे. छान. आणि सर्व डॉक्टरांचं ज्ञान अद्ययावत होईल आणि सर्वांना इक्वल इम्पॉर्टन्स, कारण प्रत्येक पातीचं हेरिटेज आहे, हो इम्पॉर्टन्स आहे. हो आणि त्याचं इम्पॉर्टन्स कुठं KMA संस्था म्हणून कमी लेखत नाही. सगळ्यांना इक्वल स्टॅटस, इक्वल फुटिंग, इक्वल इम्पॉर्टन्स मिळून सर्वजण गुण्यागोविंदानं समाजाचं हित हेच ध्यानी ठेवून कार्यरत असतात. आमची खरंय. संघटना सुद्धा, कार्यकारी मंडळ सुद्धा सगळ्या डॉक्टरांचं मिळूनच आहे. मिळून असतं. तर KMA मध्ये अ, ज्याला आपण सामाजिक आरोग्याचा पाया रचणारा असं म्हणू, म्हणजे जनरल प्रॅक्टिशनर हा अधिकाधिक मजबूत व्हायला पाहिजे, त्याला नवीन नवीन गोष्टी कळल्या पाहिजेत. या हा हेतू ठेवून बऱ्याचशा गोष्टी केल्या जातात. दर महिन्याला काही काही कार्यक्रम केले जातात. अडनाईक सर, आपला जो उपक्रम आहे, KMA ची स्वतःची जागा असणं, म्हणजे ही पण एक इतिहासामध्ये नोंद घेण्याची गोष्ट आहे सर, आहे. की कोणत्याही मेडिकल असोसिएशनच्या आधी आपली जागा झाली, कोल्हापूर मेडिकल असोसिएशनची. आणि मग अशा पद्धतीची वास्तू झाल्यानंतर त्याचा सामाजिक आरोग्यासाठी उपयोग करताना आपण कोणते उपक्रम राबवतो तिथे? हे जी वास्तू निर्मित झालेली आहे, सुरुवातीला बाल आरोग्य ह्याच्यासाठी केलेली होती. त्या बाल आरोग्यामध्ये अजूनही पहिल्या दिवसापासनं जे काय लहान मुलं येतात त्यांचे आमचे डॉक्टर्स त्यांना तपासणी करून त्यांना औषधोपचार जागच्या जागी तिथं देतात. आणि ही सुविधा निरंतर चालू आहे, ह्याला खंड कुठेही पडलेला नाही आहे. त्याच्यानंतर बाकीचे रोग, जसं ते मस्क्युलर डिस्ट्रॉफीचे पेशंट होते मध्ये, बाकीचे हार्ट अटॅकचे पेशंट्स आहेत, त्यांना मार्गदर्शन करणे, की बाबा त्यांना इझिली डॉक्टर उपलब्ध झाला नाही तर ते कोल्हापूर मेडिकल असोसिएशनकडे येऊन तिथून त्यांचा उपचार, त्यांचं मार्गदर्शन घेऊन पुढील त्यांचं भवितव्य आरोग्याचं ठरवू शकतात. त्यांना सगळ्या पतीचे डॉक्टर्स एका ठिकाणी असल्यामुळे कोल्हापूर मेडिकल असोसिएशन ही अशी जागा झालेली आहे की पेशंट, रुग्ण, नातेवाईक पोचले की त्यांना समाधानकारक माहिती मिळते, समाधानकारक उपचार पद्धती काय चालू आहेत, कुणाकडं त्यांनी काय करावं आणि दाखवावं आणि कशी उपचार पुढे लावावे, हे सर्व माहिती त्यांना एकाच छताखाली मिळते. आणि सगळेच डॉक्टर, आपण देखील आहात तिथे, दंत म्हटलं की परत KMA कडे आलेलेच आहेत सगळे. म्हणून योग्य मार्गदर्शन सगळं एका ठिकाणी मिळणारे एकमेव ठिकाणी कोल्हापूर मेडिकल असोसिएशन. छान. हा जो बाल आरोग्य केंद्र जे आहे हे आपण मोफत चालवतो. हे आपण मोफत चालवतोय. तसंच KMA मध्ये सर अलीकडेच ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी पण आपण काही केलं. हो. करत आहात, हो. तर त्याविषयी थोडंसं सांगा. आपल्याकडे जिरॅटिक सोसायटी म्हणून एक आहे. तसंच आपला KMA मध्ये सुद्धा एक पोर्टफोलिओ किंवा विभाग आहे. त्यासाठी आपण मंगळवारी आणि शुक्रवारी दुपारी 4 ते 6 OPD ठेवली होती त्यांना. अरे वा. त्याला प्रतिसाद मिळावा जेवढाच अपेक्षित होता तेवढ्या प्रकारे मिळाला नाही, पण ती OPD आमची चालू आहे. तर याच्या माध्यमातून मी या सगळ्यांना पण विनंती करतो की आमच्याकडे एकच ती OPD नाही. इव्हन आम्ही मध्ये डायबिटीजसाठी, आत्ताच अडनाईक साहेब बोलले, हायपरटेन्शन वगैरे हे डिसीज, ह्या सगळ्या ओल्ड एज रिलेटेड जे डिसीज आहेत हो. त्याच्यासाठी OPD आम्ही मोफत 4 ते 6 मध्ये प्रत्येक आठवड्यातल्या एक दिवशी चालू ठेवायचा प्रयत्न केला, पण त्याला व्यवस्थित रिस्पॉन्स नाही मिळाल्यामुळं ते मध्ये मध्ये त्याच्यात खंड पडत गेला. पण आमची तीव्र इच्छा आहे, जर लोकसहभाग झाला आणि खरंच लोक आमच्याकडे येत राहिले, कारण आम्ही मोफत उपचार देतो सामाजिक बांधिलकीच्या जाणीवने, तर उद्या वॅक्सिनेशन कॅम्पसुद्धा सांगितलं त्याने, आम्ही वॅक्सिनेशनसुद्धा आमच्याकडे चालू करायचा विचार आहे. किंवा वेगवेगळे हे आजार आहेत, नवीन नवीन आजार आहे, ह्याच्यावर पण आम्ही मोफत OPD, आमच्याकडे नाही म्हटलं तर एक 800 डॉक्टर आमच्याकडे मेंबर्स आहेत, सगळ्या स्पेशालिटीचे आहेत. त्यात न्यूरोसर्जन आहेत, कार्डियक सर्जन आहेत, पिडियाट्रिक सर्जन आहेत, वेगवेगळ्या स्पेशालिटीचे आहेत, आयुर्वेदिक आहेत, होमिओपॅथिक आहेत, सगळ्या पातीचे सगळ्या स्पेशालिटीचे लोक आहेत आणि ते मोफत सेवा द्यायला तयार आहेत. सामाजिक बांधिलकी असणारे सर्व कार्यकारी मंडळ आणि मेंबर्स आमच्याकडे आहेत. समाजाला खूप फायदा द्यावा, मदत द्यावी या उद्देशाने आम्ही बरेच उपक्रम राबवित असतो. आता सुद्धा पुढे आम्ही राबवत जाऊ. बालकल्याणचा आमचा चांगला कार्यक्रम चालू आहे तो.
गेली 30-40 वर्ष आम्ही राबवतोय. मंगळवार शुक्रवारी 4 ते 6 ओपीडी असते. आमचे 2 डॉक्टर तिथं कायम बसून असतात आणि सगळे मोफत उपचार केले जातात. तशा प्रकारचे आणखी आजार, नवीन उपचार या गोष्टीसाठी आमची तज्ज्ञ मंडळी आमच्या KMAच्या मार्फत सर्व समाजाला सेवा द्यायला उपक्रम यावर्षी सुद्धा आम्ही चालू करायचं नियोजन आणि अंमलबजावणी करू अशी ग्वाही मी आज तुम्हाला या निमित्ताने देत आहे. वा, छान. सर, KMAची वास्तू जी आहे ती समाजातल्या इतर घटकांना आपण उपयोगी पडेल असे काही उपक्रम करतो आहोत. म्हणजे जसं की मधल्या काळामध्ये आपण ज्यावेळेला कोणी स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करायची ठरवली तर त्यावेळेला सुद्धा आपण तसं वास्तूचा वापर करण्याची परवानगी दिली होती. तर तशा काही उपक्रमांविषयी सांगाल का? अलीकडेच आपण फिल्म सोसायटीबरोबर करार केला, तर त्याविषयी थोडं सांगा. कोल्हापूर मेडिकल असोसिएशनची जी वास्तू आहे ह्याच्यामध्ये आपलं आरोग्य निरंतर व्यवस्थित राहण्यासाठी आमचा कल आहे. त्यासाठी खेळांमध्ये जास्त प्राधान्य देऊन टेबल टेनिससाठी पूर्णच्या पूर्ण हॉल उपलब्ध करून दिला आहे. टेबल टेनिसचे तिथं प्रशिक्षण होतं आहे. आपले शारीरिक व्यायाम करून आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी हा उपक्रम. त्याच्यानंतर योगाचं आमच्याकडे एक प्रशिक्षित योगा टीचर देखील आहे. ती योगा शिकवतात सगळ्यांना आणि खास 21 जूनच्या दिवशी कॅम्प घेऊन सगळीजण एकत्र येऊन शिकलेलं वर्षभरचा योगा तिथं येऊन परत एकत्र येऊन करतो. ह्या उपक्रमामध्ये अध्यक्ष डॉक्टर AB पाटील सर, सगळे EC मेंबर्स यांनी बराच योगदान दिलेलं आहे. म्हणजे लोकांना सांगण्यापासून लोकांना आणण्यापर्यंत बरेच उपक्रम त्याच्यानंतर आहेत की बाहेर कुणाची यात्रा चालू झाली, यात्रेमध्ये गर्दी असते, त्या गर्दीमध्ये आजार निर्माण होतात. त्या आजाराला देखील कंट्रोल करण्यासाठी पूर्णच्या पूर्ण टीम तयार होते. जसं ज्योतिबाची यात्रा आहे, त्याच्यामध्ये जाऊन त्यांना मोफत औषधं पण देणे, जागेवर तपासणी करणे आणि त्या भाविकांना देवाचं दर्शन सुखरूपपणे घेणे हा आमचा एक उपक्रम आहे. सर, आता जो फिल्म सोसायटी बरोबर आपण एक हे केलेलं आहे आणि शहरातल्या लोकांना एक चांगले काही उपक्रमासाठी आपण मदत करणार आहोत, तर त्याच्याविषयी थोडंसं सांगा. नाही, ही आमची जी वास्तू आहे आम्हाला याची जाणीव आहे की आम्हाला ही सरकारी वस्तू मिळालेली आहे. आमची जी संस्था आहे ती धर्मादाय संस्था आहे. हे प्रॉफिट जनरेटेड म्हणून आम्ही काही करत नाही. समाज उपयोगी कामं करणं हे आमचं उद्दिष्ट आहे. त्यासाठी अशा काही ज्या आहेत, आता फिल्म सोसायटी आहे तुम्ही आता म्हटलात, खरं हे लोक धडपडून चांगले चांगले पिक्चर आणतात, इंटरनॅशनल ऑस्कर अवॉर्ड विजेते पिक्चर, आणि हे पिक्चर अक्षर सर्वसामान्य माणसांना किंवा आमच्या डॉक्टर मंडळींना सुद्धा बघायला मिळत नाहीत. तर यांच्या मार्फत यांना आम्ही एक संधी दिली, बाबा त्यांना आता शाहू स्मारकचं काम चालू आहे, केशवराव भोसले नाही आहे, तर ते जागेच्या शोधात होते. तर त्यांनी आम्हाला अप्रोच केल्यावर आम्ही लगेच त्यांना सांगितलं, चांगला उपक्रम आहे, तुम्ही आमच्या ठिकाणी, आमचा हॉल आहे, 2 हॉल चांगले आहेत आणि तुम्ही तुमचा उपक्रम राबवू शकताय. त्यामुळे तो आमच्या मेंबरना एक संधी झाली चांगले पिक्चर बघायचा आणि थोडं बाबा एक समाजाची बांधिलकी ठेवून आपण एक चांगल्या उपक्रमाला साथ देतोय असं पण झालं. आता तर अनेक सरांनी सांगितलं स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीला त्या लहान लहान मुलं आहेत कॉलेजची, शाळेची, ते आता आमच्याकडे येऊन 40-50 मुलं ट्रेंड होतात, शिकतात. तर कोल्हापूरमधनं चांगले स्पोर्ट्स करिअर सुद्धा घडवं जावं हे पण आमचं अलाइड हे असतं. म्हणजे केवळ आरोग्य, शिक्षण याच्याशिवाय सुद्धा बाकी उपक्रम सुद्धा आम्ही राबवत असतो. छान. KMA मध्ये असे अनेक उपक्रम सुरू असतात. आपण जर का KMAच्या इमारतीमध्ये आलात तर ती अत्यंत सुशोभित आणि सुसज्ज अशा पद्धतीची इमारत आपल्याला जयप्रभा फोटो स्टुडिओच्या समोर दिसेल. इथे महिन्यातून एकदा सर्व जे सभासद आहेत त्यांची उच्च अभिरुची जपली जावी याच्यासाठीही काही कार्यक्रम घेतले जातात. तर त्याविषयी सर तुम्ही आम्हाला काय सांगाल? ह्याच्यामध्ये KMA कट्टा म्हणून कार्यक्रम राबवला जातोय. KMA कट्टामध्ये जे नामवंत कलाकार आहेत आपापल्या क्षेत्रामध्ये त्यांना आम्ही बोलवून घेतो व त्यांच्याकडनं त्यांच्या क्षेत्रातलं मार्गदर्शन आम्हाला मिळावं ह्यासाठी त्यांचे व्याख्यानमाला ठेवतो. त्याच्यामध्ये क्रिकेटर असेल, सिंगर असेल, त्यानंतर आर्किटेक्ट असतील किंवा कोणी फिल्म प्रोड्यूस केलेलं आहे किंवा सिंगर आहेत, ते स्वतःचा अनुभव येऊन सांगतात आणि आपल्या आयुष्यात कसा मोलाचा फरक पडेल हे शिकवून जातात. छान. मला सांगायला खूप आनंद होतो की KMA आर्ट सर्कल नावाची गोष्ट चालवतो. तर KMA आर्ट सर्कल याच्यामध्ये
सदस्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव मिळावा याच्यासाठी ते आर्ट सर्कल म्हणून आहे. आणि ह्या आर्ट सर्कलतर्फे दरवर्षी डॉक्टर लोकांच्या अंगभूत कलागुणांना वाव मिळावा यासाठी उपक्रम केले जातात. तर त्याच्याविषयी काही सांगा. बरोबर. आर्ट सर्कल हे KMA मध्ये 2001 साली चालू झालं. गेल्याच वर्षी आमचा रौप्य महोत्सव झाला हो. तो. तर त्याच्या पाठीमागे सुद्धा उद्देश आमचा हा होता की ही डॉक्टर जी मंडळी असतात एवढ्या बिझी असतात, त्यांचा शेड्यूल इतका टाईट असतो, पण ह्याच्यामध्ये काही काही टॅलेंटेड आहेत. तर ते टॅलेंट शोधायचे. डॉक्टरमध्ये ज्या कला आहेत, कोण गातो, कोण डान्स करतो, कोण बाबा वेगवेगळा मिमिक्री करतो, तर त्यांच्या कलागुणाला वाव मिळावा म्हणून ही संस्था आम्ही स्थापन केली. तर डॉक्टर डे आमचा 1 जुलैला असतो. त्या दिवशी आम्ही फार मोठा एक उपक्रम करतो. डॉक्टर फॅमिली आणि समाजातले लोक सुद्धा. पूर्वी आम्ही केशवराव भोसलेला करायचं, आता टेंबे हॉलमध्ये करतो. तर 1 जुलैला डॉक्टर डे आम्ही करतो. त्याच्याबरोबर सामाजिक उपक्रम म्हणून जागवतो. म्हणजे उदाहरणार्थ सकाळी आम्ही BC राय जे होऊन गेले, हो. पश्चिम बंगालचे पूर्वीचे चीफ मिनिस्टर आणि चांगले फिजिशियन होते ते. चायनीज युद्धमध्ये वगैरे हो. त्यांनी बरीच मदत केली. तर त्यांच्या स्मृतींना अभिवादन करायचं म्हणून हा डॉक्टर डे आपण साजरा करतो. ते विशेष बाब म्हणजे 1 जुलैलाच त्यांचा जन्म झाला आहे हो. आणि 1 जुलैलाच त्यांचा मृत्यू झाला आहे. हो. हा पण योगायोग आहे. पण त्याच दिवशी आम्ही सकाळी ब्लड डोनेशन कॅम्प पण घेतो त्या दिवशी. आणि बरेच 50-60 डोनर्स डॉक्टर लोक बरेच डोनेट करतात आणि ज्यावेळी ज्या बँकेला लागेल त्यांना आम्ही देतो. त्याशिवाय बऱ्याच डॉक्टर जे आहे आमच्याकडे चांगले काम करणारे आहेत त्या लोकांचा सत्कार करतो. आणि 40-50 असे सिंगर्स आहेत, ते अगदी प्रोफेशनल वाटतील हो. इतक्या चांगल्या प्रकारे ते गातात. तर त्यांचं गाणं बघायला म्हणून खास कोल्हापूरचे बरेच लोक येतात आणि ऑडिटोरियममध्ये जागा नसते, एवढी मोठी गर्दी होऊन जाते. तर डॉक्टर डे म्हणजे एक आमचा एक मानाचा तुरा आहे. हो. हो. जसे एक कॉन्फरन्स आहे, डॉक्टर डे आहे, तर हा एक आमच्या डॉक्टर मंडळींचा कलागुणांना वाव देण्याची एक संधी आम्ही हो. देतो आणि त्यामध्ये एक ते समाधान मिळून जातं सगळ्यांना. जसा हा KMAचा उपक्रम आहे की अंगभूत कलागुणांना वाव द्यायचा आणि डॉक्टर डे असू दे किंवा दर महिन्याला होणारा कट्टा असू दे, या सगळ्या उपक्रमांमध्ये डॉक्टर आपली उच्च अभिरुची जपतात आणि समाजातल्या इतर क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधतात. असा हा डॉक्टरांचा कलागुणाचा भाग आपण आता बघितला. तर सर, आपण आता याच्या समारोपाकडे येतोय. तर तुम्ही इतकी ही गौरवशाली परंपरा जपणारी KMA आणि या KMA मध्ये यावर्षी आपण काय काय करणार आहात? यावर्षी आपण वेगळं काही करणार आहात का? तर याच्याविषयी आपण दोघांनी थोडं थोडं सांगावं. सर, आपण. हं. एक शैक्षणिक उपक्रम म्हणून आमची कॉन्फरन्स असते. यावेळी आता आम्ही नियोजन तर केलं की 24-25 ऑक्टोबरला हो. आमची कॉन्फरन्स होईल. त्यासाठी फॅकल्टी अगदी आपल्या स्टेट, इंटरनॅशनल बाहेरचे सुद्धा येतात. चांगले चांगले वक्ते आम्हाला मिळतात, जेणेकरून आमच्या मेंबर्सना फायदा होतो. युजली आम्ही हे सयाजी हॉटेलमध्ये आयोजन करतोय. 2 हो. दिवसाची कॉन्फरन्स असते. 500-1000 लोकांचा मेंबर्स लोक आमचे हजर असतात. हो. आणि त्याच्याबरोबर आमच्या CMEचे जे प्रोग्राम्स आहेत ते तर चालूच आहेत. ते तर त्याच्यामध्ये आम्ही खंड पडू देत नाही. सामाजिक उपक्रम म्हणून आम्ही एक 2-3 उपक्रम यावेळी आमच्या कल्पनेत आहेत, बर. की बाबा लोक आमच्याकडे येतात डॉक्टरांच्या दवाखान्यात, पण आओ गाव चले. हो. हा आमचा एक IMAचा महाराष्ट्र स्टेटचा उपक्रम आहे. बर. तो उपक्रम जेवढा काय राबवता येईल तो राबवायचा. म्हणजे दत्तक योजना. अच्छा. एखादं गाव दत्तक घ्यायचं, त्या गावातली स्वच्छता, त्या गावातलं प्रबोधन, त्या गावातल्या लोकांना भेटणं, त्यांचे आजार माहिती देणं, ह्या गोष्टी आम्ही करायचा उपक्रम. यावेळी आपल्याला प्रकाश आंबेडकर आहेत हो. आणि राधानगरीचं ते पण बऱ्याच वेळा म्हणतात की आमचं एखादं गाव दत्तक घ्या. खरं. तो पण उपक्रम राबवायचं. आणि इव्हन महाराष्ट्र शासनानं सुद्धा आता चालू केलंय माझं गाव आणि हो. सुंदर गाव वगैरे हे ते. तर ह्या उपक्रमाचं आमच्या डोक्यामध्ये एकदम कल्पना आहे, सामाजिक बांधिलकी म्हणून. आणि दुसरा उपक्रम आता आमच्याकडे बरेच AC मेंबर्स सायकॅट्रिक आहेत, हो. स्पेशलाइज तज्ञचे आहेत. तर व्यसन मुक्ती हो. जे आता स्कूल आणि कॉलेजमध्ये मुलांच्या मध्ये जे चाललंय आणि एक सामाजिक एक मोठी समस्या हो, निर्माण गंभीर झालेली आहे. विषय आहे. तर त्यासाठी स्कूल आणि कॉलेजमध्ये ते लेक्चर आयोजन करणं, प्रबोधन आयोजन करणं किंवा त्यांचं कॅम्प घेणं किंवा किंबहुना शिवाजी युनिव्हर्सिटी आहे, हो. मेडिकल कॉलेजेस आहेत, ह्या सगळ्या लोकांना घेऊन येऊन मेडिकल स्टुडंट नेटवर्क आहे किंवा ज्युनियर डॉक्टर नेटवर्क आहे, ह्या सगळ्यांना घेऊन एक नाट्य एक हो. साधिका सादर करायची रोड साईडला हम्म. किंवा त्यांच्या पथनाट्य कॉलेजमध्ये करायचं. पथनाट्य करायचं
किंवा कॉलेजमध्ये जाऊन असं त्या मुलांना काहीतरी त्याचे परिणाम काय असतात बाबा ह्याची इतंभूत माहिती द्यायची. कारण ह्या मुलांना हे कळत नाही आहे. कारण ही उमजणारी मुलं असतात, करिअर घडवणारी मुलं असतात. एकदा का चुकून या नादाला लागली की त्यांचं आयुष्य बर्बाद होऊन खरं जातं आहे. आणि ही योग्य वेळ असते. तर त्यासाठी आम्ही KMA डी अडिक्शन ड्राईव्ह हम्म. घ्यायचं पण ठरवलेलं आहे यावर्षी. छान. त्याच्या सर, पुढं जाऊन पेशंट जर तुम्हाला कुठला रुग्ण खाली पडलेला आढळला अचानक हृदय बंद पडल्यामुळं, त्यासाठी प्रात्यक्षिक आम्ही चालू केलेली आहेत. CPR म्हणजे कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन, कसं त्याचा जीव तुम्ही लोक त्या ठिकाणी राहून त्या 4 मिनिटाच्या प्राथमिक उपचारामध्ये वाचवू शकता. हा उपक्रम चालू केलेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी आम्ही आता चाललोय. पहिला उपक्रम शाहू महाविद्यालयामध्ये घेतला. तिथले शिक्षक आणि तिथल्या मुलांना डॉक्टर AB पाटील सर, मी, डॉक्टर DA पाटील सर या सगळ्यांनी प्रात्यक्षिक दाखवली की माणूस पडल्यानंतर छातीवरती कसा दबाव आणायचा, कसा जोर द्यायचा की ते पेशंट स्वतःहून श्वास घेऊ लागेल आणि त्याचं हृदय चालू होऊ शकेल. हा खूप मोलाचा उपक्रम आहे, कारण की ह्याच्यामध्ये कोणाच तरी आयुष्य वाचू शकते आणि प्रत्येकाला हे जाणीव होईल की मी देखील हे सुरक्षितपणे कसं करू शकेल. छान. छान. असे विविध उपक्रम यावर्षी KMA मध्ये होणार आहेत आणि ते अधिक समाजाभिमुख आहेत. समाजातल्या अनेक घटकांपर्यंत KMA ची गंगा ही आपल्या घरामध्ये, गावामध्ये येणार आहे, असा हा संकल्प या दोन्ही नवीन नूतन पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे. तर सर, आपण या कार्यक्रमामध्ये आलात आणि KMA बद्दल आम्हाला भरपूर माहिती दिलीत आणि सकलमतर्फे आपल्या या सर्व उपक्रमांना आणि या संपूर्ण अखंड वर्षामध्ये जे आपण कार्यक्रम कराल त्या सगळ्याला आमच्या शुभेच्छा. आपण वेळात वेळ काढून इथे आलात त्याबद्दल धन्यवाद. 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 आभारी आहोत.